नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधपेक्षांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत केनवडला आणि प्लॉट होणार आहेत संतोष मधुकरराव खराटे, केनवड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। तर यांचा हा उत्कृष्ट हळदीचा प्लॉट आहे। क्षेत्र आहे 4 एकर। तर इथं आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जे व्यवस्थापन केलं आहे त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य नत्रस्फुरद पालाश, दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मायक्रोन्यूट्रल जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन याचं व्यवस्थापन केलं आहे आणि तेही ऑर्गॅनिकमध्ये केलेले आहे। आजपर्यंत आम्ही केमिकलचा एकही डोस दिलेला नाही आहे। तर याच्यामध्ये आपण प्लॉट ओनर जे आहेत संतोषराव खराटे साहेब यांना विचारू, आपण आत्तापर्यंत केमिकल काय वापरलं? नाही सर, केमिकल कुठलंच वापरलं नाही। केमिकल कुठलंच वापरलं नाही। मी दिलेलं जे तुमचा DAP घेतलं मी। हां, DAP जो आपला आहे हा वॉटर सोलेबल आहे आणि या केमिकल फ्री आहे। हा केमिकल फ्री असेल तर 4 तारखेला दिलेला आहे। म्हणजे आज 4 तारखेला DAP दिला, तर 15 दिवस झाले DAP देऊन। तर इथं पहा मुळी एकदा उकरून, तर DAP जो आपण टाकून 8 दिवस झाले, समजा 8 ते 12 दिवस। तर त्याच्यानंतर जी मुळीचा विकास आहे तो कसा आहे, जारवा कसा आहे आणि प्लॉटमध्ये काय तुम्हाला जाणवतं? पहा, 1 नंबर जारवा आहे। बघा, फुटवे पण चालू झाली आमची, 8-15 दिवसातच फुटवे पण चालू झाली। तर अशी ग्रोथ, तंतुमुळे इतके आहेत, भरपूर आहेत। भरपूर झालं होते आता अजून लराला भाजी अजून हे नेमकं पहिला का नाही आता ते गव्हाचं काढ आहे ना, गेल्या वर्षी त्याचा पण खूप चांगला फायदा झाला आपल्याला। तर जो आपला DAP टाकला त्या DAP चा रिझल्ट कसा वाटला सर? खूप छान आहे सर, DAP चा रिझल्ट 1 नंबर आहे। 1 नंबर आहे। ते शेतकऱ्यांनी घ्यावं का नाही? आवर्जून घ्यावं, प्रत्येकाने शेतकऱ्यांनी आपला DAP चा डोस अवश्य घ्यावा। कारण बाहेरनं जे घेतलेलं आहे हां, त्याच्यामध्ये मिक्स असू शकते, हां, केमिकल मिक्स असतं, हां, आणि महागात पण जाते, महागात पण जातं। त्याच्यामुळे हे सर्व बेसल डोसचा विचार करून जर हे बघितलं तर तुमचा DAP चा डोस एकदम स्वस्तात पडतो। आपल्या घेण्यावर आहे, तुम्ही 5200 चा घेऊ शकता, 4500 चा घेऊ शकता, 3000 चा बी घेऊ शकता, 3000 चा पण घेऊ शकता। त्यामध्ये प्रमाण कमी जास्त असेल, तुम्हाला उत्पन्न कसं घ्यायचं त्याच्यावरती तुम्ही डिपेंड आहे। उत्पादन जर जास्त घ्यायचं असेल तर तुम्हाला डोस पण द्यावा लागेल, हे महत्त्वाचं आहे। चला प्लॉट एकदा फिरून पाहू। पानावरचे ढाग डबे वगैरे दिसू लागले, ते पण आता हळूहळू क्लिअर होत आहेत। हां, तर जे स्प्रे आहेत आपले 7 दिवसाचं स्प्रे शेड्यूल आहे। त्यामध्ये स्प्रे शेड्यूलमध्ये आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जे स्प्रे शेड्यूल देतो, 2 स्प्रे असतात आपले अमावस्येचे आणि 2 स्प्रे असतात आपले पौर्णिमेचे, असं स्प्रे शेड्यूल असतं। 1 महिन्यामध्ये म्हणजे 28 दिवसामध्ये आपलं स्प्रे शेड्यूल कंप्लीट होतं। तर 2 दिवसाची सवलत शेतकऱ्यांना दिल्या जाते, म्हणजे 30 दिवसामध्ये तुम्ही 1 स्प्रे शेड्यूल कंप्लीट करू शकता। 1 स्प्रे शेड्यूल जर कंप्लीट झालं तर आपलं 1 पिंडल कंप्लीट झालं असं म्हणता येईल, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा। तर अमावस्याला शत्रुकिडीचं प्रजनन चालू असतं आणि पौर्णिमेला मित्रकडूचं सोल्युशन प्रजनन चालू असतं। तर नाही, आळी जे आता होल दिसायला लागले लहानपणीच असते, ते आता पान मोठं झाल्यामुळे आता मोठं दिसतं होल। हां, आळीचंच, पण आता नाही आळी ती। हां, ती पहिलीच लहानपणी छोटं पानं असतानाच करंडलेलं असतं, आता ते जास्त दिसतं पानावर, पण सध्या आळी वगैरे काही नाही। मस्त आहे प्लॉट, डेव्हलप आहे। याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी, आणि स्प्रे
एका महिन्यामध्ये 4 म्हणजेच अमावस्याचे 2 आणि पौर्णिमेचे 2 आणि ड्रेंचिंग एका महिन्याला 1. त्याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपण ह्युमस प्रति एकर 5 लिटर आणि बायोपॉवर प्रति एकर 5 लिटर. तर ह्युमसमध्ये काय आहे? ह्युमसमध्ये नॅचरल घटक आहेत नत्रस्फुरत पालाश, मुख्य अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, द्विमानद्रव्य जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल. आणि बायोमध्ये काय आहे? बायोमध्ये आहे नायट्रोजन सोलेबल बॅक्टेरिया, फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया आणि पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया. तर असं त्याचं पूर्ण ड्रेंचिंग शेड्यूलचं व्यवस्थापन आहे. तर स्प्रे शेड्यूल प्रति स्प्रे 7 दिवसाला 28 दिवसामध्ये 4 स्प्रे कंप्लीट करायचे. 2 दिवसाची सवलत तुम्हाला दिली जाते, 30 दिवसामध्ये कंप्लीट करा. आणि त्याच्यानंतर ड्रेंचिंग ही प्रति 28 दिवसाला एकदा घेतले जाते. त्यामध्ये ह्युमस 5 लिटर आणि बायोपॉवर 5 लिटर. तर अशा प्रकारे याचं स्प्रे आणि ड्रेंचिंगचं शेड्यूल आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीही द्यायची गरज नाही. बऱ्यापैकी खतं घालायची गरज नाही. जर गरजच पडली तर वॉटरसोलेबल DAP, वॉटरसोलेबल 10-26-26 किंवा वॉटरसोलेबल 12-32-16 आपण घेऊ शकतो. त्यामध्ये शेतीशाळेचं जर घेतलं तर केमिकल फ्री येतं, रेसिड्यू फ्री येतं आणि प्लॉट तुमचा 1 नंबर रिझल्ट देऊन जातो. तर संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर अशा पद्धतीनं आपल्याला रिझल्ट 1 नंबर मिळतो आणि उत्पादन पण भरघोस आणि दर्जेदार मिळून जातं. तर त्याच पद्धतीनं ज्याही शेतकऱ्यांना पुढे व्यवस्थापन असं करायचं आहे त्यांच्यासाठी आमची शेतीशाळा क्रॉप गाईडलाईन सर्व्हिस आहे, त्यावर संपर्क साधा. आणि जेही आज काही प्रॉब्लेम असतील कोणाचे तर ते प्रॉब्लेमचं सोल्युशन पण आम्ही करण्यास समर्थ आहोत. त्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदणी करू शकता. भर बरोबर मारली का सर? हां, मस्त, छान. प्रदमन चला शूटिंग येते. प्रत्येक कोणतं पोंगा का त्याला? जेवढं आपलं पान रुंद तेवढं प्रकाशसंश्लेषण जास्त मिळणार आणि जेवढं प्रकाशसंश्लेषण जास्त होईल पानावर तेवढं क्लोरोफिल जास्त तयार होईल आणि क्लोरोफिल जेवढं जास्त तयार होईल त्याच्या माध्यमातून आपल्याला न्यूट्रिशन मिळते. तर न्यूट्रिशन जेवढे आपल्या प्लॅन्टला आपण खायला देऊ तेवढं आपलं झाडाची ग्रोथ 1 नंबर होईल. तर 1 नंबर जर ग्रोथ झाली तरच आपला कंदाची साईज, शेंगाची साईज किंवा मुळाचा विकास आणि प्लॅन्टची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही साधल्या जाईल. आणि ही जर योग्य साधली तरच आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या प्लॉटमध्ये मिळून जाईल. हे महत्त्वाचं आहे.